उपस्थित सर्व रसिकांचे श्री महावीर ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। लवकरच आपल्या समोर सादर होत आहे परमपूज्य गुरुदेव श्री समंत भद्र महाराजांच्या जीवनावरील महानाट्य अलौकिक जीवन यात्री गुरुदेव समंत भद्र। अलौकिक जीवन यात्री गुरुदेव समंत भद्र सादर करते विद्यार्थी वृंद आणि अध्यापक वृंद श्री महावीर ब्रह्मचर्याश्रम हायस्कूल कारंजा। संकल्पना आणि लेखन डॉक्टर लीना उदय चौरे। प्रेरणा स्वर्गीय अनुपमा भोरे, श्री कीर्तिकुमार भोरे नाशिक। दिग्दर्शन श्री रवींद्र चौरे, प्रज्ञा डोणगावकर, डॉक्टर लीना चौरे। मार्गदर्शन श्री सतीश संगई, प्रज्ञा डोणगावकर। सहाय्य कार्यकारिणी श्री महावीर ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल। तंत्र सहाय्य केतन चौरे। नेपथ्य अध्यापक वृंद श्री महावीर ब्रह्मचर्याश्रम हायस्कूल। निवेदन डॉक्टर सुशील देशपांडे। आवाज प्रमुख शाहिरासाठी डॉक्टर सुशील देशपांडे। गीत गायन डॉक्टर लीना चौरे। संगीत दिग्दर्शन आणि हार्मोनियम श्री देवलाल बोर्डे। ढोलकी श्री धीरेंद्र गावंडे। साथ संगत श्री परिमल रुईवाले, श्रीनिवास जोशी, संजय हिरे, सुहास भोंगाडे, स्तवन रुईवाले, वेदांत फुरसुले, ईशा भगत। पार्श्वसंवाद श्रीनिवास जोशी, संजय हिरे, महेंद्र धनस्कर, परमेश्वर व्यवहारे, सुहास भोंगाडे, परिमल रुईवाले। ध्वनिमुद्रण श्री शेखर यंदे, रिश प्रो साउंड अँड म्युझिक। सादर करीत आहोत अलौकिक जीवन यात्री गुरुदेव समंत भद्र। उपस्थित सर्व रसिकांना श्री महावीर ब्रह्मचर्याश्रम हायस्कूलच्या शाहिरी चमूचा मानाचा मुजरा। आजच्या कार्यक्रमात आपण जनकल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या परमपूज्य गुरुदेव समंत भद्र महाराजांचे जीवनचरित्र ऐकणार आहोत। अलौकिक जीवन यात्री गुरुदेव समंत भद्र। पूज्य गुरुदेव ज्यांचे स्मरण होताच मस्तक विनयाने नत व्हावे, अंतःकरण भक्तीने उत्फुल्ल व्हावे, कृतज्ञतेचे अश्रू डोळ्यातून ओघळावेत, कर हे जुळून यावे। महापुरुषांचे जीवन हे असेच असते, शतकांतरी स्फूर्ती देणारे, अनेकांचा जीवन मार्ग उजळून टाकणारे, तमातून तेजाकडे नेणारे। अशा महापुरुषाच्या जीवनाची कथा ऐकण्यास कोणाला आवडणार नाही? तर ऐका 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 जन हो, ऐका सत्यवाणी एका महान संताची, ऐका ही कहाणी। सव्वाशे वर्षांपूर्वीचा तो कालखंड, 19व्या शतकाचा उत्तरार्ध। त्यावेळी भारतावर होते इंग्रजांचे राज्य। भारतीयांच्या मनात
या परकीय राजवटीविरुद्ध असंतोष वाढतच चालला होता. लोकमान्य टिळकांच्या तेजस्वी नेतृत्वाने जनमानसाचा ताबा घेतला होता. इंग्रजांविरुद्ध जागृतीसाठी गावागावात प्रभात फेऱ्या निघत होत्या. ब्रिटिशांचे राज्य होते, गुलाम भारत होता. अज्ञानाच्या अंधारात सूर्य राहत होता. उगवेल का सूर्य, होईल का प्रभात, हाच प्रश्न घोळत होता सर्वांच्या मनात. अशातच सूर्य उगवला, अशातच सूर्य उगवला, अशातच सूर्य उगवला, सूर्य उगवला. 1891 सालात, 19 तारीख डिसेंबरात, करमाळा सोलापूर जिल्ह्यात, ज्ञानाचा सूर्य तळपे गगनात जिरहाजी. होय माय बाप हो, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे गाव. गावात कस्तुरचंद शहा आणि कंकुबाई यांचे कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होते. कस्तुरचंदांचे पूर्वज गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले. पिता खेमचंद करमाळा येथे येऊन व्यापाराच्या निमित्ताने तेथे स्थिरावले आणि बघता बघता मराठी वेशभाषा स्वीकारून येथील मातीशी एकरूप होऊन गेले. कस्तुरचंदांनी व्यापारधंदा लवकरच भरभराटीस आणला. मोठ्या जमीनदारात कस्तुरचंदांची गणना होऊ लागली. लक्ष्मी सरस्वती एकत्र नांदू लागल्या. घरादारावर समृद्धी झुलू लागली. संसार वेलीवर उमललेल्या फुलांच्या बाललीलांनी घर अंगण गजबजून गेले. आणि अशातच कंकुबाईंना नव्या जीवाच्या आगमनाची चाहूल लागली. उभयता आनंदाने त्या सुवर्ण क्षणांची वाट बघू लागले. 19 डिसेंबर सन 1891, मार्गशीर्ष कृष्ण 4, आश्लेषा नक्षत्र, कंकुबाईंच्या पोटी एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला. मालक, आनंदाची बातमी आहे. घरात बाळराजांचे सुखरूप आगमन झाले आहे. दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. अरे वा, खूप आनंदाची बातमी दिलीस. जा, गावात साखर वाटण्याची तयारी करा. दिवाणजी, मग आताच लवकर बारसे उरकून घेण्यास हरकत नाही. तेव्हा तयारीला लागा. आणि हो, जाताना नेमचंदजीकडे तेवढा निरोप द्या. म्हणावं, बाळाची कुंडली तयार करायची आहे, त्यासाठी तुम्हाला बोलावलं आहे.
या 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 नेमचंदजी या. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. नव्या बाळाची कुंडली तयार करून घ्यावी म्हणतो. आपणाशिवाय दुसऱ्या कुणाची आठवण होणार. आम्हाला सुद्धा फार प्रसन्नता वाटली बातमी ऐकून. आत्ता तयार करून देतो बघा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. चतुर्थातील बुध शुक्र युती म्हणजेच हा बालक पुढे जाऊन कोणीतरी महापुरुष होणार असं दिसतं. काहीतरी जगावेगळं कार्य हातून घडणार. श्रीकंठ योग, श्रीनाथ योग, विरंची योग आणि दिगंबर दीक्षासूचक द्वितीयातील उच्च शनी हे सर्व ग्रह दर्शवितात की या बालकाचे पुढील आयुष्य हे अगाध ज्ञान, चिंतनशीलता, निष्कलंक चारित्र्य, परोपकारमय जीवन, करुणा, आत्महिताप्रती सजगता, वात्सल्य, वैराग्य यांनी ओतप्रोत असणार आहे. चतुर्थातील बुध शुक्र युती ही विद्वत्ता आणि प्रदीर्घ आयुर्मान सूचित करणारी आहे. कुंडलीतील ग्रहस्थिती दर्शविते कस्तुरचंद की आपल्या पोटी एक नररत्न जन्माला आले आहे. आपल्या तोंडात साखर पडो नेमचंद. अगदी आपण म्हटले तसेच हो.
लहानाचे बारसे थाटात पार पडले. नाव ठेवले देवचंद. जणू देवाप्रमाणे मुखचंद्र असणारे, तेजस्वी, सुंदर, चंद्रमाप्रमाणे जणू ते कलेकलेने वाढू लागले. माता पिता सरळ सात्विक विचारांचे, विद्वान, आचार उच्च, पवित्र, जीवनमार्ग धार्मिक संस्कारांनी अभिसिंचित असणारा. त्यामुळे धार्मिक संस्कारांचे बाळकडू देवचंदांना बालपणापासूनच मिळाले. बोबडे बोल नमोकार मंत्रांचे लेणे लिहून आले. वडिलांचे बोट धरून छोटी पावले मंदिराची वाट चालू लागली. कस्तुरचंदांनी शास्त्र वाचण्यास बसावे आणि देवचंदांनी जवळ बसून ते ऐकावे. कंकुबाईंनी धर्मकथा सांगाव्या आणि देवचंदांनी देह भान हरपून त्या श्रवण कराव्या. मोठेच लोभस्वाणे दृश्य होते ते. भविष्यातील मुनी अवस्थेचे बीज त्या क्षणांनी रोवले देवचंदांच्या हृदयात. त्या धर्मकथांनी प्रभावित झालेले बाल देवचंद दिगंबर अवस्थेत मंदिराच्या गच्चीवर मुनिवत ध्यानमग्न होत. कुणाला माहीत होते की भविष्याचे वर्तमानाच्या दर्पणात पडलेले ते प्रतिबिंब होते म्हणून. संस्काराचे बाळकडू प्राशन करीत देवचंद मोठे होऊ लागले. देवचंद नाव ठेविले, देवचंद नाव ठेविले, वाढू लागले, वाढू लागले. शहा परिवार धन्य झाला, शहा परिवार धन्य झाला. कोटी नररत्न जन्म आला, कोटी नररत्न जन्म आला. धर्म संस्कार लीन झाला, धर्म संस्कार लीन झाला. हर्ष अति मात पित्या झाला रचिरहारी, हर्ष अति मात पित्या झाला रचिरहारी. हर्ष अति मात पित्या झाला रचिरहारी, हर्ष अति मात पित्या झाला रचिरहारी. देवचंदांचे प्राथमिक शिक्षण दुधनी येथे झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी ते सोलापूरला रवाना झाले. फक्त पुस्तकी शिक्षणात स्वतःला मिटून न घेता त्यांचे व्यक्तिमत्व अनेक पैलूंनी बहरू लागले. व्यायामाकडे विशेष लक्ष पुरविल्यामुळे व्यक्तिमत्व अधिकच रुबाबदार बनू लागले. एवढ्या लहान वयातही विचारांची प्रगल्भता अशी की समवयस्क मित्रांच्या साथीने बालोत्तेजक समाज या संघटनेची स्थापना करून देशसेवा, समाजसेवा, धर्मसेवा यांचे कंकणच हाती बांधले. जणू फक्त नियतीलाच ठाऊक होते भविष्यातील सेवामयी कार्याचे ते बीजारोपण होते म्हणून. आणि या बालोत्तेजक समाज संघटनेचे उद्घाटक म्हणून कोणाला आणण्याची किमया साधावी? साक्षात लोकमान्य टिळकांना. स्वातंत्र्य लढ्याच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नेतृत्वाला मोठाच प्रेरणादायी प्रसंग होता तो. माझ्या युवा मित्रांनो, तुम्ही स्थापन केलेल्या या संघटनेचे उद्घाटन झाल्याचे मी जाहीर करतो. मित्रांनो, आज मला अतिशय आनंद होत आहे की तुमच्यासारखे नुकतेच तारुण्यात पदार्पण करीत असलेले युवक या माध्यमातून देशसेवेशी, समाजसेवेशी जोडले जात आहेत. कारण स्वातंत्र्य लढ्याची धुरा निकटच्या भविष्यात तुमच्यासारख्या राष्ट्रप्रेमी युवकांच्याच खांद्यावर असणार आहे. स्वतःच्या संसाराची तमा न बाळगता तुम्ही समाज व राष्ट्रसेवेचे असी धाराव्रत स्वीकारले आहे. ते निश्चितच अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. भविष्यात तुमच्या हातून विपुल कार्य घडो अशी मंगल भावना मी व्यक्त करतो व शब्दांना विराम देतो. देवचंद आणि त्यांच्या मित्रांनी मिळून स्थापन केलेल्या या बालोत्तेजक समाजातर्फे अनेक विधायक उपक्रम राबविले गेले. देवचंदांच्या शब्दांना मित्रमंडळींमध्ये खूप मान होता. सुंदर रूप, मधुर वाणी, स्पष्ट विचार
आणि प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभलेल्या देवचंदांचे व्यक्तिमत्व होतेच तसे आकर्षक, कुणालाही सहजतेने खिचून घेणारे. देवचंद दिसे राजस, देवचंद दिसे राजस आणि लोभस, आणि लोभस. बुद्धीने चतुर आणि गुणवान, बुद्धीने चतुर आणि गुणवान. मित्र बहुतयास देती मान, मित्र बहुतयास देती मान. सत्यवचनाची तयाला जाण, सत्यवचनाची तयाला जाण. विनयशील आणि प्रतिभावान चिरहाजी, विनयशील आणि प्रतिभावान चिरहाजी. विनयशील आणि प्रतिभावान चिरहाजी. विनयशील आणि प्रतिभावान चिरहाजी. महाविद्यालयीन शिक्षणाच्या निमित्ताने 2 वर्ष देवचंद मुंबई आणि पुण्याला राहिले, परंतु तेथे त्यांचे मन फारसे रमलेच नाही. जीवनाच्या साफल्यासाठी हे शिक्षण कुचकामी आहे असे त्यांना वाटायला लागले. लाभलेल्या मानव पर्यायाचे सोने करायचे असेल तर धार्मिक शिक्षणाची आणि संस्कृतच्या अध्ययनाची नितांत आवश्यकता आहे, यावर त्यांचे आणि त्यांच्या मित्रांचे एकमत झाले. साध्याप्रत पोचण्यासाठी सगळ्यांनी मिळून मग एक निर्णय घेतला, जयपूरला पंडित श्री अर्जुनलालजी सेठी यांच्याकडे धर्मशिक्षण घेण्याचा. लवकरच सगळ्यांनी जयपूरला प्रयाण केले. काही महिने सर्व सुरळीत चालले, परंतु नंतर मात्र परिस्थिती बदलली. ते होते स्वातंत्र्य चळवळीने मंतरलेले युग. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांचे युग. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत बलिदान करणाऱ्या अनेक देशभक्तांचे युग. साहजिकच प्रखर राष्ट्राभिमानी असणारे पंडित अर्जुनलाल सेठी स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले जाऊ लागले. देवचंदांचे जिवलग मित्र मोतीचंदांसाठी ही सुवर्ण संधीच होती. टिळकांच्या जहाल क्रांतिकारी विचारांचे परमभक्त असणाऱ्या मोतीचंदांच्या नसानसात प्रखर राष्ट्राभिमान ठासून भरलेला होता. स्वातंत्र्य चळवळीला पूरक छुपा कारवायांकडे ते ओढले जाऊ लागले. देवचंदांच्या मनातही राष्ट्रप्रेम काठोकाठ भरले होते, परंतु जहाल क्रांतिकारी मार्ग त्यांच्या कोमल हृदयाला मानवणारा नव्हता. अहिंसक चळवळीवर त्यांचा जास्त विश्वास होता. मोतीचंदांना क्रांतिकारी मार्गापासून परावृत्त करून अहिंसक मार्गाकडे वळविण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, परंतु नियतीला कोणी डावलू शकत नाही म्हणतात. शेवटी व्हायचे तेच झाले. निमच महंत खून खटल्यामध्ये आरोपी म्हणून इंग्रजांनी मोतीचंदांना अटक केली. त्यांच्यावर खटला उभा करण्यात आला. मोतीचंदांना वाचविण्याचे अनेकांचे आटोकाट प्रयत्न निष्फळ ठरले. त्यांची फाशीची शिक्षा कायम झाली. कोमल मनाच्या देवचंदांच्या हृदयावर हा जबरदस्त आघात होता, परंतु मोतीचंद त्यांचे मन मात्र आत्यंतिक स्थिर होते. तुरुंगात असताना सुद्धा सतत समयसारच्या गाथांचे मनन, चिंतन, रसग्रहण सुरू होते आणि शेवटी तो दिवस उजाडला. मोतीचंदांना फाशीच्या तख्ताकडे नेण्यात आले. मोतीचंद, तुमची अंतिम इच्छा सांगा, ती शक्य असल्यास पूर्ण करण्यात येईल. मला ठाऊक आहे माझ्या आयुष्याचा अंतिम क्षण जवळ येऊन ठेपला आहे, परंतु माझ्या मनात कुठलाच खेद खंत अजिबात नाही. हां, एक इच्छा मात्र जरूर आहे. मोतीचंद, तुमची अंतिम इच्छा सांगा, आम्ही ती जरूर पूर्ण करू. आयुष्याच्या या अंतिम क्षणी जिन प्रतिमेचे दर्शन घेण्याची मनोमन इच्छा आहे. काल माझे 2 मित्र मला भेटायला आले होते. आपली परवानगी असल्यास ते माझी ही इच्छा पूर्ण करू शकतात. तुम्ही तुरुंगात असताना तुमचे वर्तन साक्षात एखाद्या देवतेप्रमाणे होते मोतीचंद. कित्येक वर्षापासून जेलर म्हणून काम करतो आहे मी, परंतु तुमच्यासारखा स्थिर, शांत चित्त आणि तुरुंगात सुद्धा धर्माराधना करणारा कैदी मी आजवर बघितलेला नाही. मरणाच्या नुसत्या विचाराने अर्धमेले होणारे कैदी बघणाऱ्या माझ्यासाठी तुमचे 10-11 पौंडांनी वाढलेले वजन हा अत्यंत आश्चर्याचा धक्का आहे. हा एक
जागतिक विक्रमच असावा बहुतेक. तुमची इच्छा पूर्ण करणे नैतिक कर्तव्य वाटत आहे मला. शिपाई जा, मोतीचंदांच्या मित्रांना बोलावून आणा. अरे रडताय मित्रांनो? तुझे जाणे आमच्यासाठी असह्य आहे मोतीचंद. कसा सहन करणार आम्ही तुझा वियोग? नित्य समयसारचे चिंतन करणाऱ्यांच्या मुखी शोभत नाहीत हे शब्द मित्र. अरे समयसार फक्त वाचायचा नसतो, पचवायचा असतो तो. मग बघ कसे वजन वाढते ते. अरे फासावर लटकणार आहे फक्त शरीर, आत्मा तर अमर आहे. पुन्हा नवीन देह धारण करेल तो. आणि हो, जर तो मनुष्याचा असेल तर परत या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठीच कामी येईल तो. चला येतो मी. क्षणभंगुर जीवनावरी मोहना करी सोडुनी चैन सुखाची यास, मनोमन स्वातंत्र्याचा ध्यास, आत्मबल होते फारच खास, गळ्याला शिक्षेचा तो फास जिरहाजी, मोतीचंद फाशी बरोबर देवचंदांच्या जीवनातील एका जिवलग मैत्रीचा अध्याय समाप्त झाला. वितीर्ण अंतःकरणाने देवचंदांनी जयपूर सोडले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुंबईला प्रस्थान केले. तेथे त्यांनी BA ची पदवी प्राप्त केली. त्या काळी BA ची पदवी प्राप्त करणे काही सामान्य गोष्ट नव्हती. मनात आणले असते तर देवचंदांना चांगली नोकरी मिळवून उर्वरित जीवन वैभवात व्यतीत करता आले असते. परंतु परकीयांची चाकरी त्यांच्यातील राष्ट्रभक्ताला कदापि मानवणारी नव्हती. त्यांचे सामाजिक भान एवढे प्रखर होते की तळागाळातील जैन समाजाचे भविष्य त्यांना साथ घालत होते. त्यांची आत्मकल्याणाची जाण या लौकिक शिक्षणाच्या पसारातही कुठे हरवली नव्हती. राष्ट्रप्रेम, सामाजिक ऋणाचे भान आणि आत्मकल्याणाची जाण असा सुंदर त्रिवेणी संगम म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व. म्हणूनच उच्च लौकिक शिक्षण घेत असतानाही स्वाध्यायामध्ये कधीही खंड पडला नाही. अध्यात्मशास्त्राचे अध्ययन निरंतर सुरू होते. ग्रंथाधिराज समयसारने तर मनाला भुरळच घातली होती. अशातच कारंजा येथील भट्टारक स्वामी वीरसेनांच्या समयसारवरील अद्भुत प्रभुत्वाची ख्याती देवचंदांच्या कानी पडली. त्या अध्यात्म रसपानाची तीव्र इच्छा मनात जागृत झाली. अशातच काही कारणाने कारंजाला जाण्याचा योग चालून आला. देवचंदांनी ती सुवर्ण संधी अचूक पकडली. त्यांची पावले अध्यात्म अमृताच्या ओढीने कारंजाची वाट चालू लागली. फक्त नियतीलाच ठाऊक होते की हीच पावले कारंजाच्या पुढील शतकभराच्या इतिहासावर आपला अमिट ठसा उमटवणार आहेत. म्हणून हा देवचंदांचा कारंजाकडे सुरू झालेला साधासुद्धा प्रवास नव्हता. कारंजाच्या इतिहासातील एका सुवर्ण अध्यायाची सुरुवात होती ती. अध्यात्म रसाची गोडी मनी आवडी सोडुनी चैन सुखाची आस, जगाच्या कल्याणाचा ध्यास, सोलापूर त्यागुनी
त्या समयास आले ते चालून कारंजास जिरहाजी होय, कारंजास, जेथे अध्यात्माची गंगा वाहत होती. लक्ष्मी आणि सरस्वती हातात हात घालून नांदत होत्या. कस्तुरीचा सुगंध पंचक्रोशीत दरवळत होता. समृद्धी अंगा खांद्यावर लेवून समाज जीवनाचा प्रवाह शांत आणि संथपणे वाहत होता. देवचंदांनी कारंजाच्या रेल्वे स्टेशनवर पाय ठेवला आणि हे लगेच याची रशीद का नाही काढली? मास्तर, लगेच काही फार नाही, 3-4 शेर तेवढेच जास्त आहे. परंतु तरी लगेचची रसीद काढायलाच हवी होती. रसीदबद्दल मी मुंबईच्या स्टेशन मास्टरला म्हणालो होतो, परंतु ते म्हणाले की तुम्ही विद्यार्थी ना, मग त्यात काय असणार, कपडे लत्ते आणि पुस्तकेच ना, तेव्हा अगदी निशंक मनाने जा, तुम्हाला कुणीच अडवणार नाही. बास पुरे झाले. मुकाट्याने लगेच उचला, काट्यावर न्या आणि वजन करा. अहो, पण माझे म्हणणे तर ऐकून द्या, मी खरं तेच सांगतोय. जाऊ द्या की मास्तर, कशाला विनाकारण अडवताय? आणि तुम्ही व पाहुणा कशाला वाद घालताय? हवे असतील तर देऊन टाका की 4-8 आणा. हे बघा, लगेच चार्ज मागणे तुमचे कर्तव्यच आहे, त्यात काही वावगे नाही. भरतो मी चार्ज, परंतु मला चार्ज भरल्याची पावती मात्र लागेल. अहो, तेवढ्याची पावती काय मागताय? 4-8 आणा द्या आणि निपटून टाका. हां, तेच तर म्हणतोय मी की हे बघा, मुंबईच्या स्टेशन मास्तरांनी माझ्या सामानाचे वजन केले आणि लगेच चार्ज भरण्याची मला जरुरी नाही असे सांगितले, कारण मी एक विद्यार्थी आहे आणि येथे सुद्धा शिकण्यासाठीच आलो आहे. तरीही जर आपण मला अडवत असाल तर खुशाल हे सामान येथेच ठेवून घ्या. मी गावात जाऊन येतो, दुपारी परत येऊन जो काही चार्ज असेल तो भरून मी सामान सोडवून नेईन. पण मला पावती मात्र लागेल. शेवटी 4-8 आणे का होईना, परंतु मी लाच कधीही देणार नाही. देवचंदांच्या सत्यप्रिय बाणेदार स्वभावाचे कारंजेकरांना झालेले हे पहिले दर्शन. कोठून रुजलेत मनात बाणेदारपणाचे हे संस्कार? ते रुजविले त्या काळाच्या परिस्थितीने. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी छडीही खाणार नाही, असे तेजस्वी आणि बाणेदार उत्तर देणाऱ्या लोकमान्य टिळकांचा तो काळ. सत्य अहिंसेची कास धरून स्वातंत्र्य लढ्याच्या क्षितिजावर उदयमान होत असणाऱ्या महात्मा गांधींचा तो काळ. त्या काळाचे संस्कार देवचंदांवर झाले नसते तरच नवल. अध्यात्माचे अमृत प्राशन करण्यासाठी त्यांनी कारंजा नगरीत पाऊल ठेवले आणि सुरू झाली एक अखंड ज्ञान साधना, एक प्रवास, अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा. भट्टारक स्वामींनी प्रवचन करावे आणि देवचंदांनी ते ज्ञानकण तन्मयतेने ग्रहण करावे. मोठेच लोभसवाणे दृश्य होते ते. ऐकून तयांची वाणी, ऐकून तयांची वाणी, हर्षले मनी, मनासी ठाम केला निर्धार, देव सकलांनाही आधार, मनीचे स्वप्न करू साकार, करूया देशाचा उद्धार चिरहाजी. साक्षात वीरसेन स्वामीजींच्या मुखारविंदातून समयसार श्रवण करण्याची देवचंदांची इच्छा तृप्त झाली. हा तृप्ततेचा अनुभव घेत असतानाच दुसरीकडे मात्र देवचंद मनोमन अस्वस्थ होते. शिक्षणापासून दूर असणाऱ्या तळागाळातील जैन समाजाच्या अंधकारमय भविष्यकाळाची चित्र त्यांना चिंतित करत होते.
समाज अंधश्रद्धांच्या आहारी चालला होता. नवसा सायसांना ऊत आला होता. शेंदूर फासलेल्या दगडांची पूजा करतानाही कुणाला काहीच वावगे वाटत नव्हते. समाज स्थितीचे हे विदारक चित्र देवचंदांच्या अंतःकरणाला पीळ पाडत होते. संवेदनशील मनाला साथ घालत होते. त्यांच्या मनात आकार घेत होते एक स्वप्न, गुरुकुलाच्या स्थापनेचे स्वप्न. एक असे स्वप्न की जे प्रत्यक्षात साकार झाले तर शिक्षणाचा प्रवाह शिक्षणापासून वंचित असणाऱ्या तळागाळातील जैन समाजापर्यंत पोहोचणार होता. एक असे गुरुकुल की जे अस्तित्वात आले तर हजारो विद्यार्थ्यांची जीवनवाट सुसंस्कारांच्या अभिसिंचनाने समृद्ध सफल बनणार होती. संस्कारांची अशी शिदोरी की जी मिळाल्यानंतर आयुष्यभरासाठी पुरून उरणार होती. स्वप्न भव्य होते, परंतु हातात दमडीही नव्हती. होते ते अतूट मनोबल, भविष्याचा वेध घेणारी दिव्य दृष्टी आणि जनकल्याणाची प्रखर आंतरिक तळमळ. देवचंदांनी कारंजात पाऊल ठेवल्यापासून त्यांचे अभिन्न हृदयी मित्र बनलेल्या श्री प्रद्युम्न सावजी डोणगावकर यांच्याजवळ देवचंदांनी आपल्या मनातील हे विचार व्यक्त केले. ते ऐकून सावजींचेही विचारचक्र सुरू झाले. या देवचंद, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मी आता अगदी तुमच्याबद्दलच विचार करत होतो. माझ्याबद्दल विचार? तो कशाकरिता? आणि हो, 100 वर्षाचे आयुष्य लाभले तर एका अर्थाने ते बरेच होईल की. अधिकाधिक आत्मकल्याण तरी साधून घेता येईल. परंतु आपण असे विचारमग्न का? काल तुम्ही मुंबईला परत जाण्याचा विषय माझ्याजवळ काढला आणि तेव्हापासून माझी झोपच उडाली बघा. तुमच्या येथे असण्याची मला एवढी सवय होऊन गेली की तुमच्या वियोगाची कल्पनासुद्धा करवत नाही बघा. तुमची बुद्धिमत्ता, आचारविचार, सत्यप्रिय स्वभाव, देशप्रेम, दूरदृष्टी या तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंनी माझ्यावर अक्षरशः गारूड केले आहे. देवचंद, आत्मकल्याण हेच तुमचे ध्येय आहे ना? मग राहा की नेहमीसाठी येथेच. स्वामीजींची प्रवचने ऐका, स्वाध्याय करा, ध्यानधारणा करा आणि साधून घ्या आत्मकल्याण. तुमच्यासारखा गुणी, तडफदार, तेजस्वी नवयुवक कारंजालाच राहायला हवा असे आम्हाला मनोमन वाटत आहे. आपल्या विचारांचा आम्ही आदर करतो सावजी. मला सुद्धा या कारंजाने लळा लावला आहे बघा. मनात विचारांचा संघर्ष सुरू आहे. आत्मकल्याण मुक्त आहे हे निःसंशय. परंतु समाज ऋणाची जाणीवही तेवढीच तीव्र आहे. या ऋणाची काही अंशी का होईना परतफेड करणे हे माझे कर्तव्यच नाही का? अतिशय उच्च आहेत आपले विचार. आपल्यासारखे नवयुवक जर समाज कार्यासाठी पुढे सरसावले तर समाज प्रगती पथावर अग्रेसर झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु देवचंद, नेमके काय करायचे ठरविले आहे आपण? आम्हालाही सांगा की आपली योजना. आपल्या प्राचीन वैभवी संस्कृतीची एक महत्त्वपूर्ण देण म्हणजे गुरुकुल. एक असे गुरुकुल उभारण्याचा माझा मानस आहे की जेथे जैन युवक मानसिक आणि शारीरिक दृष्टीने सुदृढ आणि सुसंस्कार संपन्न होतील. मग पर्यायाने समाजाचाही उत्कर्ष होईल. अरे वा, अतिशय उदात्त कल्पना आहे आपली. मग येथे कारंजालाच काढा ना गुरुकुल. हां, हरकत नाही. परंतु ते सुव्यवस्थित चालण्यासाठी काही निश्चित योजना असायला नको का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे पैशाचा. निदान 1 लाख रुपयांचा गृहनिधी हवा, म्हणजे त्याच्या व्याजातून संस्थेचा खर्च वाजू शकेल. 1 लाख रुपये? समजा एवढा निधी जमा झाला नाही आणि वर्षभराच्या खर्चाची बेगमी झाली तर चालेल? कसे चालेल? सगळेच काम बेभरवशाचे होईल मग. कारण अशी बेगमी दरवर्षी नियमित होईलच कशावरून? न झाली तर उद्या गुरुकुल बंद पडायचे. बरं, समजा 50,000 रुपयांचा गृहनिधी जमा झाला
आणि वर्षाचा खर्च भागेल एवढी उत्पन्नाची व्यवस्था झाली तर चालेल. हां, मग विचार करता येईल. मला स्वतःसाठी एक पैसाही नको, फक्त गुरुकुल व्यवस्थित चालायला हवे एवढीच इच्छा आहे. ठीक आहे, बोलू पुन्हा. आमच्या स्वाध्यायाची वेळ झाली, निघायला हवे आता. देवचंद गेले आणि सावजी अतिशय विचारमग्न झाले. 50,000 रुपये, 10 रुपयांना तोळाभर सोने मिळण्याचा तो काळ. त्या काळात 50,000 रुपयांची किंमत किती मोठी असणार. आपली अख्खी इस्टेट विकली तरी निम्माही पैसा उभा होणार नाही या विचाराने ते चिंताक्रांत बनले. काय करावे? निधी उभा होऊ शकला तरच गुरुकुल कारंजाला सुरू होणार आणि देवचंद येथे राहणार. आणि देवचंद तर येथे राहायलाच हवे ही मनोमन इच्छा. शेवटी विचार नक्की केला. आपल्या जवळच्या मित्रांची आणि समाजाविषयी तळमळ असणाऱ्या व्यक्तींची बैठक बोलविण्याचा. एक अशी बैठक ज्यात बीज रोवले जाणार होते एका महावृक्षाचे. आकार घेणार होता एक संकल्प. बैठकीसाठी एक एक मित्र येण्यास सुरुवात झाली. श्री जंबुदास सावजी चौरे, श्री मोतीलाल सावजी चौरे, श्री जयवंत सावजी भिसीकर, श्री श्यामलाल सावजी काबरी. सर्वजण स्थानापन्न होताच सावजींनी बैठक बोलविण्यामागील प्रयोजन सांगण्यास सुरुवात केली. एकंदरीत सगळं आहे ते असं. मला खात्री आहे की आपण देवचंदांचे स्वप्न साकार करण्यास नक्की मदत कराल. तेव्हा मला आता असं सांगा की कोण किती मदत देणार? तुम्ही द्याल तेवढे मी देईन. जंबुदास सावजी देतील तेवढे मी देईन. 10,000 रुपये देण्याची माझी इच्छा आहे. मग आम्ही पण 10,000 देतो. सगळे मित्र 10,000 देण्यास तयार असल्यावर मी मागे राहणार होय? मी पण 10,000 रुपये देणार. मी 5,000 रुपये देतो. अरे वा, मला वाटले सुद्धा नव्हते की निधी एवढा सहज उभा होईल म्हणून. माझ्या शब्दांना किंमत दिल्याबद्दल धन्यवाद. हे काय, मैत्रीच्या नात्यात आभार मानायचे असते होय? आणि यात आमचा पण स्वार्थ आहेच की. तो कसा काय? शुभ कार्यामध्ये योगदान म्हणजे आम्हालाही पुण्यलाभ होणारच की. चला, येतो आता. या देवचंद या. अगदी माझ्या मनाप्रमाणे झाले आहे बघा. माझ्या एका शब्दाखातर माझ्या मित्रांनी गुरुकुल सुरू होण्यास आवश्यक निधी उभा करण्याची तयारी दर्शविली. लवकरच तो जमा होईल. तेव्हा गुरुकुलाचा शुभारंभ कधी करायचा ते सांगा. करूया की लवकरच. परंतु तत्पूर्वी मी सध्या अस्तित्वात असणाऱ्या काही गुरुकुलांना भेट देऊन त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून येऊ इच्छितो. कोणतेही कार्य अभ्यासपूर्ण व्हावयास हवे असे मला वाटते. हेच तुमच्यातील गुण मला भुरळ घालतात देवचंद. अन्यथा उतावळेपणा हा तारुण्याचा स्थायी भाव. परंतु तारुण्यातही तुमच्या ठायी असणारी वैचारिक प्रगल्भता तुमचे असामान्यत्व अधोरेखित करणारी आहे. जरूर अभ्यास करून या गुरुकुलांचा. होय, परंतु गुरुकुल स्थापनेपूर्वी माझी एक अट आहे सावजी. अट? ती कोणती देवचंद? सावजी, माझे प्रधान ध्येय आहे आत्मकल्याण, की जेणेकरून या मानव पर्यायाचे सोने करता येईल. आणि म्हणूनच जरी गुरुकुलाची स्थापना झाली तरी जेव्हा केव्हा दीक्षा घेऊन आत्मकल्याणाचा मार्ग प्रशस्त करावा असा वाटेल तेव्हा त्यासाठी मला परवानगी द्यावी लागेल. मोठेच पेचात पाडले देवचंद. ठीक आहे, आत्मकल्याणाच्या ध्येयाआड मी येऊ इच्छित नाही. परंतु गुरुकुल स्थापनेचे ध्येयही उदात्त आहे हे लक्षात घ्या. त्यात मिळणाऱ्या समीचीन धार्मिक संस्कारांमुळे भविष्यात हजारोंचा जीवनमार्ग प्रकाशमान होणार आहे. त्यासाठी हे स्वप्न प्रत्यक्षात यावयास हवेच अशी माझी मनोमन इच्छा आहे. म्हणूनच मी सुद्धा आपणास एक अट घालू इच्छितो. अट? ती कोणती? हेच की दीक्षेबद्दलचे आपले विचार
आपणा दोघांमध्येच राहू द्या. इतर कोणाजवळ ते उघड करू नका. अन्यथा गुरुकुलाच्या भविष्याविषयी चिंता उत्पन्न होऊन माझे मित्र गुरुकुल स्थापनेपासून परावृत्त होतील. एक स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यापूर्वीच विरून जाईल. त्यामुळे आपला हा मनोदय आपणा दोघांमध्येच राहू द्या. वेळ आली की हा प्रसंग सगळ्यांना सांगून मी दीक्षेसाठी सगळ्यांची परवानगी मिळवून देईन. याबद्दल आपण आश्वस्त असा. ठीक आहे सावजी, माझा आपल्या शब्दांवर पूर्ण विश्वास आहे. चला येतो मी. संकल्प दृढ तो मनी, संकल्प दृढ तो मनी, आस जीवनी, आस जीवनी. गुरुकुल येथ स्थापन्याची, गुरुकुल येथ स्थापन्याची, अखिल त्या समाजोन्नतीची, अखिल त्या समाजोन्नतीची, समाजा सबल बनविण्याची, समाजा सबल बनविण्याची. साथ लाभे तव श्रेष्ठींची रजिरहाची, साथ लाभे तव श्रेष्ठींची रजिरहाची, साथ लाभे तव श्रेष्ठींची रजिरहाची, साथ लाभे तव श्रेष्ठींची रजिरहाची. बघता बघता निधी उभा राहिला. गुरुकुल स्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला. हे सर्व होते एका अनोख्या दातृत्वाचे दर्शन. आर्थिक समृद्धीच्या हातात हात घालून आलेल्या मानसिक समृद्धतेचे दर्शन. सन 1918 अक्षय तृतीया या सुमुहूर्तावर कारंजा नगरीत श्री महावीर ब्रह्मचर्याश्रम गुरुकुलाची स्थापना झाली. देवचंदांचे स्वप्न साकार झाले. एक संकल्प आकारास आला. गुरुकुल स्थापन झाले. गुरुकुल स्थापन झाले. गुरुकुल स्थापन झाले. मन आनंदले, मन आनंदले. स्वप्न साकार एक झाले. स्वप्न साकार एक झाले. लोक कल्याण साध्य झाले. लोक कल्याण साध्य झाले. कारंजा नगर धन्य झाले. कारंजा नगर धन्य झाले. श्रेष्ठी अति आनंदित झाले रजिरहाजी. 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 हळूहळू गुरुकुल विस्तारू लागले. बाळसे धरू लागले. गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकडे अहर्निश लक्ष पुरविणारे देवचंद आणि त्यांच्या कार्यात तन मन धनाने साथ देणारा त्यांचा शिष्यवर्ग असा दुग्ध शर्करा योग होता गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या भाग्यात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख गुरुकुलाच्या यशाची पताका फडकवू लागला. जीवनभर पुरेल अशा संस्कारांची शिदोरी घेऊन गुरुकुलातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आणि प्रकाशमान होते. महाराष्ट्राच्या तत्कालीन शिक्षण क्षेत्रातील अनेक महनीय व्यक्ती गुरुकुलाचा हा यशस्वी प्रयोग बघण्यासाठी, अभ्यासण्यासाठी गुरुकुलास भेट देऊ लागल्या. त्यात साने गुरुजी होते, शिवाजीराव पटवर्धन, पंजाबराव देशमुख होते, अजूनही अनेक होते. गुरुकुलाला मिळालेल्या यशाने देवचंदांना साफल्याचे समाधान तर मिळाले, परंतु आता हाच प्रश्न त्यांच्या मनाला अस्वस्थ करू लागला. महावीर ब्रह्मचर्याश्रमाच्या रूपाने मुलांच्या शिक्षणाच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले गेले होते, परंतु मुलींच्या शिक्षणाचे काय? स्त्री शिक्षणाला फारसे महत्त्व नसणाऱ्या त्या काळात देवचंद मात्र आत्यंतिक पुरोगामी विचारांचे आणि दूरदृष्टी संपन्न होते. स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाची उन्नती होण्यास वेळ लागणार नाही हे ओळखून मुलांप्रमाणेच मुलींचेही गुरुकुल सुरू व्हावयास हवे हा विचार त्यांच्या मनात मूळ धरू लागला. या विचारांचीच फलश्रुती म्हणजे कन्या गुरुकुलाची स्थापना. एक इच्छा पूर्ण झाली. एक इच्छा पूर्ण झाली. तुझी प्रगटली, तुझी प्रगटली. कन्या गुरुकुल स्थापण्याची, कन्या गुरुकुल स्थापण्याची. स्त्रियांना सबल बनविण्याची, स्त्रियांना सबल बनविण्याची. स्वत्व तव जागृत करण्याची, स्वत्व तव जागृत करण्याची.
बाबही अति अभिमानाची रचिरहाजी बाबरी अति अभिमानाची रजिरहाजी बाबरी अति अभिमानाची रजिरहाजी बाबरी अति अभिमानाची रजिरहाजी. सन 1933 श्रुतपंचमीच्या सुमुहूर्तावर श्री कंकुबाई श्राविकाश्रम या कन्या गुरुकुलाची कारंजा नगरीमध्ये स्थापना झाली. पूज्य कंकुमावशींनी स्वतःचे संपूर्ण स्त्रीधन संस्थेच्या स्थापनेसाठी अर्पण केले. श्री श्रीकुमार जयकुमार चौरे, श्री बालचंद देवीदास चौरे यांनी स्वतःच्या मालकीची जागा संस्थेसाठी देऊ केली. इतरही अनेक दातारांनी आर्थिक सहयोग दिला. स्वर्गीय मंजुळाताई रुईवाले, श्रद्धेय गजाबेन शहा, स्वर्गीय शांताताई कान्हेड इत्यादी स्त्रीरत्नांच्या अपूर्व सहयोगामुळे आणि त्यागामुळे संस्थेचा विविध क्षेत्रात नेत्रदीपक उत्कर्ष झाला. विदुषी पंडिता विजयाताई भिसीकर गेल्या सुमारे 6 दशकांपासून अविरतपणे संस्थेमध्ये धार्मिक अध्यापनाच्या रूपाने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत. अनेक कार्यकर्त्यांच्या निरपेक्ष कार्यामुळे संस्था निरंतर प्रगतीपथावर आहे. कंकुबाई श्राविकाश्रम कंकुबाई श्राविकाश्रम करुणी स्थापन स्त्रियांचे आधारस्थान बनले वृक्ष जीवन सुखद केले बीजमनी आशेचे रुजविले स्वप्न मग आकारा आले रजिरहाजी श्री महावीर ब्रह्मचर्य आश्रम गुरुकुलाचा पसारा वाढत चालला होता. परंतु या वाढत्या पसाऱ्यातही देवचंदांचे आत्मकल्याणाचे ध्येय मात्र कधीच हरविले नाही. उलट मन वैराग्याच्या वाटेवर अधिकच अग्रेसर होत चालले. ब्रह्मचर्य व्रत स्वीकारलेले होतेच, आता मनोदय होता क्षुल्लक दीक्षा घेण्याचा. अरे वा, आज सकाळीच येणे केले देवचंद. या या असे. गुरुकुलात सर्व क्षेम आहे ना देवचंद? 2 दिवसात माझे येणे झाले नाही म्हणून विचारतो. होय, काळजी करण्यासारखे काही नाही. विद्यार्थ्यांचा अभ्यास, व्यायाम, खेळ, धार्मिक शिक्षणाचा वर्ग सगळे काही अगदी नियमित सुरू आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती अगदी उत्तम आहे. वाढत्या विद्यार्थी संख्येकडे बघता काल अधिकच्या भाज्यांचे, फळझाडांचे रोपण केले बघा. मुलांच्या दुधातुपाच्या व्यवस्थेसाठी गायींची संख्या पण वाढविली आहे. तुम्हाला स्तुती अप्रिय आहे हे मला ठाऊक आहे देवचंद, परंतु राहवत नाही. मुलांकडे तुमचे अहर्निश लक्ष तर असतेच, पण त्यांच्यासाठी झाडांची निगा राखण्यात, गुरांचे चारा पाणी करण्यात आणि प्रसंग आलाच तर त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्यातही तुमच्यासारख्या बुद्धिवंताला कमीपणा वाटत नाही. खरेच गुरुकुलातील मुले आमच्यापेक्षा भाग्यवान म्हणावी लागतील की त्यांना 24 तास तुमच्यासारख्या चालत्या बोलत्या विद्यापीठातून खूप काही शिकायला मिळत आहे. पुरेपुरे सावजी, आम्हाला स्तुती अप्रिय आहे असे म्हणायचे आणि मग ती अप्रिय गोष्टच करायची होय? अहो, तुम्ही श्रेष्ठीवर्यांनी तुमची संपत्ती दान रूपाने संस्थेसाठी अर्पण केली नसती तर संस्था उभी तरी राहिली असती का? आम्ही एवढे केलेच काय देवचंद? अहो, दान देणारे तर हजारो सापडतील, परंतु जनकल्याणास्तव जीवनच देणारे तुमच्यासारखे लाखात एकच. आता परत सुरू करणार का स्तुती? मग आम्ही जातोच बघा. नको नको देवचंद. अहो, पण आपल्या येण्याचे प्रयोजन तर सांगा. काही प्रयोजनाशिवाय सकाळी सकाळी आम्हाला आपला अलभ्य लाभ होणार कसा? आपली ही वेळ गुरुकुलाच्या कार्यात मग्न असण्याची. बरोबर आहे सावजी, परंतु आज आम्ही एक संकल्प मनात घेऊन आपणाकडे आलोय. संकल्प? परत एखादे गुरुकुल सुरू करायची आहे की काय? सावजी, गुरुकुलाची घडी आता अगदी नीट बसली आहे. गुरुकुलासाठी कार्य करताना सुद्धा आमच्या मनात सतत ध्येय होते ते आत्मकल्याणाचेच, आणि म्हणूनच त्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचे आम्ही ठरविले आहे. क्षुल्लक दीक्षा घेण्याचा संकल्प मनात दृढ झाला आहे.
आणि त्यासाठी आपली परवानगी घेण्यासाठीच तर आम्ही आलो आहोत. काय? कधीतरी हा क्षण येणार हे माहिती होते देवचंद, परंतु तो एवढ्या लवकर येईल असे मात्र वाटले नव्हते. परवानगी मागताच मी तुम्हाला दीक्षेसाठी अनुमोदन देईन असे वचन आम्ही तुम्हाला गुरुकुल स्थापनेच्या वेळीच दिले होते, आहे आम्हाला आठवण. आणि तेव्हापासून या क्षणासाठी मनाची तयारी करतोय. परंतु हे मन फारच कमकुवत आहे असेच म्हणावे लागेल. आपल्या दीक्षेचा विचार मनात आला की ढासळूनच पडते बघा ते. सावजी, आपल्या डोळ्यात पाणी. आत्मकल्याणाच्या संकल्पसमयी तत्त्वज्ञान मनी मानसी रुजलेल्या आपल्यासारख्यांच्या डोळ्यात असे अश्रू शोभत नाही हे आम्ही आपणास सांगावे का? बरोबर आहे, परंतु कठोर वास्तव पचवण्यास वेळ लागेलच ना देवचंद. मला ठाऊक आहे की आपला हा संकल्प ऐकल्यानंतर जंबू सावजींच्या मनाची अवस्थासुद्धा माझ्यासारखीच होणार म्हणून. एवढ्या वर्षातही जेथे माझ्या मनाची तयारी होऊ शकली नाही तेथे त्यांना तर अचानक या वास्तवास सामोरे जावे लागणार आहे. परंतु ठीक आहे, तुम्हाला वचन दिल्यानुसार आता त्यांची परवानगी मिळवून देण्याची जबाबदारी माझी. गुरुकुलाच्या भविष्याची चिंता असली तरी आपल्या आत्मकल्याणाच्या आड आम्ही येणार नाही. गुरुकुलाच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. नव्या दमाचे कार्यकर्ते तयार होत आहेत. प्रभुदास सावजी चौरे यांचे चिरंजीव शिशुपालजी, आपले पुतणे विष्णुकुमारजी यांच्यासारखे तरुण गुरुकुलाच्या कार्याकडे आकृष्ट होत आहेत. ते ही जबाबदारी समर्थपणे सांभाळतील असा आम्हाला विश्वास आहे. चला, येतो आम्ही. क्षुल्लक दीक्षा ग्रहण करण्याचा संकल्प मनात दृढ झाला आणि हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी देवचंद जाऊन पोहोचले थेट ब्यावर येथे. त्यांना आणि अखिल जनांना परम श्रद्धेय असणाऱ्या परमपूज्य 108 श्री शांती सागरजी महाराजांकडे आपला दीक्षा घेण्याचा मनोदय त्यांनी महाराजांजवळ व्यक्त केला. क्षुल्लक पद ग्रहण केल्यानंतर संस्थेच्या कार्याकडे लक्ष पुरविता येईल का या प्रश्नाच्या समाधानासाठी पूज्य शांतीसागर महाराजांनी तत्कालीन अनेक विद्वानांशी सखोल चर्चा केली. अनेक शास्त्र संदर्भ धुंडाळून काढले आणि शेवटी निर्णय दिला. पूर्वी क्षुल्लक गुरुकुले चालवित असत, तसेच पूर्वी आचार्य, उपाध्याय व प्रवर्तक असे 3 प्रकारचे मुनी असत. त्यातील प्रवर्तक हे संघातील इतर मुनी आणि संघासोबत असणारे सर्व विद्यार्थी यांची सर्व प्रकारे देखभाल करीत असत. त्यांना मुनी होऊन जर ते काम करता येते तर तुम्हाला क्षुल्लकपदी राहून आश्रमाचे काम सांभाळण्यात दोष नाही असे मला वाटते. अर्थात आरंभ परिग्रह असणारी कामे फक्त टाळावी लागतील. महाराजांचा हा निर्णय ऐकून देवचंदांना परमानंद झाला. आत्मकल्याणाचा मार्ग त्यांच्यासाठी अधिकच प्रशस्त झाला होता. दीक्षेनंतर त्यांचे नामकरण झाले समंतभद्र. यथा नाम गुणधारी पूज्य गुरुदेव समंतभद्र. गुरुकृपा तयावर झाली, गुरुकृपा तयावर झाली, तयावर झाली, तयावर झाली. दीक्षा घेऊन झाला आनंद, दीक्षा घेऊन झाला आनंद. मिळाला मनास परमानंद, मिळाला मनास परमानंद. कृपेने होऊन या गदगद, कृपेने होऊन या गदगद. नाव ठेविले समंत भद्र चिरहाजी, नाव ठेविले समंत भद्र चिरहाजी, नाव ठेविले समंत भद्र चिरहाजी, नाव ठेविले समंत भद्र चिरहाजी. कारंजा गुरुकुलाचे यश बघून गुरुदेवांनी सन 1934 मध्ये बाहुबली येथे पहाडावरील इमारतीत गुरुकुल स्थापन केले. पहिल्या दिवशी फक्त 5 मुले होती. आजूबाजूचा परिसर जंगलाने वेढलेला. वीज नव्हतीच, पाणी टंचाई, टपाल आळतेहून तर दळण इचलकरंजीहून आणावे लागे. अनंत अडचणी. एखादी सामान्य व्यक्ती असती तर परिस्थितीसमोर कधीच सोडून दिला असता प्रयत्न. परंतु गुरुदेव हार मानणारे नव्हते, परिस्थितीला शरण आणणारे होते. आणि म्हणूनच तुटपुंजा कार्यकर्त्यांसह अनंत अडचणींचा सामना करीत सुरू झालेल्या बाहुबली गुरुकुलाचे भव्य स्वरूप आज अनुभवण्यास मिळत आहे. या भव्यतेमध्ये अधिकच भर टाकली ती भगवान बाहुबलींच्या विशालकाय मूर्तीने.
बाहुबली गुरुकुलाच्या परिसरात स्थापन करण्यात आलेल्या या मनोज्ञ भव्य मूर्तीच्या स्थापनेचा इतिहासही अतिशय रंजक असाच. वयाच्या 83व्या वर्षी सुद्धा परमपूज्य आचार्य 108 श्री शांतीसागरजी महाराजांच्या मनातील जनकल्याणाची तळमळ आत्यंतिक प्रखर होती. त्यांच्या लक्षात आले होते की त्या काळातील दळणवळणाच्या साधनांच्या कमतरतेमुळे, प्रवासातील खडतरतेमुळे आणि प्रवासाला लागणाऱ्या दीर्घ कालावधीमुळे वलयांकित अशा गोमटेश्वर बाहुबलींच्या दर्शनासाठी आणि महामस्तकाभिषेकासाठी मनात असूनही सामान्य वर्गातील लोकांना उपस्थित राहता येत नाही. आपल्या मनातील ही खंत त्यांनी त्यांचे परमशिष्य असणाऱ्या पूज्य गुरुदेव समंत भद्र महाराजांजवळ व्यक्त केली आणि भगवान बाहुबलींची एक विशालकाय मूर्ती बाहुबली गुरुकुलाच्या परिसरात उभी करण्याची प्रेरणा गुरुदेवांना केली. जिवंत शिल्प घडवण्यात रस असणाऱ्या गुरुदेवांनी आपल्या दीक्षागुरूंची ही अंतिम इच्छा आज्ञारूपाने शिरोधार्य मानून तिचा संकल्पपूर्वक स्वीकार केला. दिनांक 1 एप्रिल 1954 या दिवशी आचार्य श्री शांतीसागरजी महाराजांचा निवास बाहुबली पासून 16-17 मैल अंतरावर असणाऱ्या नांद्रे या गावी होता. याच दिवशी बाहुबली गुरुकुलामध्ये रथयात्रा तसेच एका नूतन भव्य इमारतीच्या उद्घाटन समारोहासाठी हजारो भाविक उपस्थित झाले होते. दिनांक 2 एप्रिल हा या उत्सवाचा अंतिम दिवस होता. दिनांक 1 एप्रिलच्या प्रभात समयी आचार्य श्रींची पावले अचानक बाहुबलीकडे वळले. वय वर्ष 83, शरीर वार्धक्याने झुकलेले, 16-17 मैलांचे अंतर आणि हातात फक्त काही तास. अचंबित झालेले शेकडो भाविक भानावर येत आचार्य श्रींबरोबर बाहुबलीची वाट चालायला लागले. शेवटी दृढ संकल्पाचा विजय झाला. अतूट मनोबलाने वार्धक्यावर मात केली आणि संध्याकाळ होण्याच्या आत ते बाहुबलीला पोहोचले. दिनांक 2 एप्रिल 1954 उपस्थित विशाल जनसमुदायासमोर आपला मनोदय व्यक्त करताना आचार्य श्री शांतीसागरजी महाराज म्हणाले, मी आज येथे आलो आहे ते येथील उत्सवासाठी नव्हे तर माझ्या अंतरीची इच्छा व्यक्त करण्यासाठी आलो आहे. मला असे वाटते की हे बाहुबली अतिशय क्षेत्र दक्षिणेतील दुसरे श्रवणबेळगोळ बनावे, कारण दक्षिण महाराष्ट्राच्या या भागातील हे मध्यवर्ती व सर्वांचे आवडते असे अतिशय क्षेत्र आहे. आजूबाजूला लक्षावधी जैन समाज खेड्याखेड्यातून पसरलेला आहे. इतक्या मोठ्या संख्येने व जवळजवळ वस्ती करून असलेला दिगंबर जैन समाज भारतात अन्यत्र कुठेही दिसून येत नाही. शिवाय या प्रदेशातील हवामान, धनधान्याची सुबत्ता, लोकांचे सात्विक जीवन धर्माराधनेस पोषक आहे. भावी काळात जैन धर्म टिकून राहील तर तो दक्षिणेकडेच, असे जे अंतिम श्रुतकेवली भद्रबाहू आचार्यांनी म्हटले आहे ते या सर्व परिस्थितीवरून अगदी सार्थ वाटते. म्हणून माझा अंतरात्मा असा बोलत आहे की याच ठिकाणी दक्षिणेतील गोमटेश्वर भगवंतांच्या विशालकाय महामूर्तीप्रमाणे बाहुबली भगवंताचे एक मनोज्ञ भव्य असे जिनबिंब विराजमान व्हावे. त्याची उंची किमान 25 फूट तरी असावी. असे झाल्यास दक्षिणेतील श्रवणबेळगोळासारखे हे दुसरे परम मंगल महातीर्थ बनेल. आचार्यश्रींनी व्यक्त केलेल्या या मनोदयामुळे हजारो भाविक भक्तीने गदगद झाले. आसमंतात निनादणाऱ्या जय जयकाराने जणू अनुमोदनास व्यक्त केली. दानाचा ओघ सुरू झाला. आपली अखेरची महानमंगल इच्छा व्यक्त करून मानवी पर्यायाचे सार्थक करणाऱ्या सल्लेखनेचा अंतिम महामहोत्सव साजरा करण्यासाठी सिद्ध क्षेत्र कुंथलगिरीकडे आचार्यश्रींचा विहार सुरू झाला. हळूहळू संकल्पास मूर्त रूप येण्यास सुरुवात झाली. राजस्थानातील मकराणा येथील नाठा मूर्ती म्युझियमचे मालक प्रसिद्ध मूर्तिकार श्री मूलचंदजी नाठा यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कारागिरांच्या अविरत परिश्रमातून फेब्रुवारी 1957 मध्ये 28 फूट उंचीची ही मनोज्ञ आणि प्रमाणबद्ध महाशिल्पाकृती घडून पूर्णत्वास गेली. एक परीक्षा यशस्वीपणे पार पडली होती. आता सत्व परीक्षा होती. जराही धक्का लागू न देता ही विशालकाय मूर्ती मकराण्याहून बाहुबलीला आणण्याची.
28 फूट उंची, 32 टन वजन. तंत्रज्ञान काही आजच्यासारखे प्रगत नव्हते. मूर्तीचा काही प्रवास खास बनवून घेतलेल्या ट्रॉलीने, तर काही प्रवास रेल्वेने. असंख्य परवाने, कच्चे रस्ते, मार्गातील ओढे नाले नद्यांच्या पुलावरून जीव मुठीत घेऊन केलेला प्रवास, क्रेनद्वारे मूर्ती उचलताना ठेवताना जीवाची होणारी घालमेल. दिनांक 12 फेब्रुवारी 1957 रोजी शब्दशः इंच इंच लढवत फुटाफुटाने सुरू झालेला मूर्तीचा हा प्रवास दिनांक 16 फेब्रुवारी 1958 रोजी म्हणजे तब्बल वर्षभराने बाहुबली जिनमंदिरासमोर येऊन थांबला. नियोजित स्थानी मूर्तीची उभारणी दिनांक 10 जानेवारी 1960 रोजी पूर्ण झाली. मूर्तीच्या पायथ्याशी निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांच्या प्रतिकृतींची सुंदर निर्मिती करण्यात आली. मूर्तीच्या विधिवत स्थापनेसाठी पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव थाटात संपन्न झाला. तोवर क्षेत्रावर वीज आलेली नव्हती, परंतु या भव्य समारोहाच्या निमित्ताने तिचेही आगमन झाले आणि संपूर्ण परिसर नेत्रदीपक रोषणाईने उजळून निघाला. अंधाराला सरावलेल्या नजरांसाठी हे एक अभूतपूर्व दृश्य होते. संकल्पपूर्तीचा हा संपूर्ण प्रवास म्हणजे गुरुदेवांचे दूरदर्शी नेतृत्व, काटेकोर नियोजन आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या अविरत परिश्रम व चिकाटीचा सुंदर आविष्कार होता. आचार्यश्रींचा संकल्प अशा रीतीने पूर्णत्वास नेताना गुरुकुलाच्या कार्याकडेही गुरुदेवांचे बारकाईने लक्ष होते. गुरुकुलाची घडी नीट बसविण्यासाठी साहजिकच गुरुदेवांचा निवास बाहुबलीला अधिक व्हायला लागला. परंतु तेथूनही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ पत्रद्वारा निरंतर कारंजा गुरुकुलाला मिळत होताच. स्थापन झालेल्या गुरुकुलांची आवश्यकता आणि उपयोगिता बघून नंतर स्तवनिधी, खुरई, कारकल, बेल्लद, बागेवाडी, तेरदाळ, वेरूळ, पुंथलगिरी, अब्दुल्लाट, सोलापूर, देऊळगाव राजा, गजपंथ, रामटेक, निमशिरगाव आदी अनेक ठिकाणी गुरुदेवांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने गुरुकुलांची स्थापना झाली. गुरुदेवांच्या रत्नपारखी नजरेने हेरलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी गुरुदेवांवरील अपार निष्ठेतून स्वतःला तन मन धनाने या विविध गुरुकुलांच्या कार्यामध्ये झोकून दिले. किती नावे घेणार मायबाप हो, त्यांच्या असीम त्यागाची ही गुरुकुले ऋणी आहेत. गुरुदेवांच्या रत्नपारखी नजरेने हेरलेले आणि पैलू पाडलेले असेच 2 माणिक, श्रद्धेय ब्रह्मचारी माणिकचंदजी चौरे तात्याजी आणि ब्रह्मचारी माणिकचंदजी भिसीकर. गुरुदेवांचे वास्तव्य बाहुबलीस असताना ज्यावेळी कार्यनिमित्ताने तात्याजी बाहुबलीस जायचे त्यावेळी अनेकदा या 2 माणिकांची भेट व्हायची. अशाच भेटी दरम्यानचा हा एक प्रसंग, गुरुदेवांच्या प्रसिद्धी परांगमुख वृत्तीचे गुणगान गाणारा. तात्या, काय करत आहात हे? काय जाळत आहात? मी आलो तरी माझी चाऊल सुद्धा लागली नाही तुम्हाला. भिसीकर गुरुजी, तुम्ही? हां, आज एक फार मोठी चूक घडली गुरुजी माझ्या हातून, आणि त्याची किंमतही गुरुदेवांनी फार जबर मोजायला लावली बघा. तात्या, नेमके काय झाले सांगा तर खरे. आपण फारच अस्वस्थ दिसताय म्हणून विचारतो. भिसीकर गुरुजी, मी काल तुम्हाला सांगितले ना की मी गुरुदेवांवरील चरित्राचे लेखन करीत आहे म्हणून. कारंजाला असताना बरेच लिहून झाले होते. येथे मुक्कामी आल्यानंतर त्यात खंड पडू नये म्हणून गुरुदेवांच्या नकळत मी लेखन करीत असे, कारण त्यांना अशा गोष्टी आवडत नाहीत. परंतु 10 गुरुकुलांच्या कार्याकडे एकावेळी लक्ष पुरविणाऱ्या गुरुदेवांच्या लक्षात ही गोष्ट येणार नाही या भ्रमात राहण्याची चूक केली मी. त्यांना कसा संशय आला माहीत नाही, पण आज सकाळी मला बोलावून घेतले. काय लेखन करीत आहात म्हणून विचारले. उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहे हे बघून सरळ आज्ञाच केली, लिहिलेले आम्हाला वाचायचे आहे म्हणून. शेवटी नाईलाज झाला. वाचल्यानंतर अगदी शांतपणे आणि ठामपणे फक्त एवढेच म्हणाले, माणिकचंद, तुम्हाला माहीत आहे आम्हालाही असले काही आवडत नाही म्हणून. प्रसिद्धीसाठी आम्ही आयुष्यात कधीच काही केले नाही. आता एकच करा, हे बाळ आत्ताच्या आत्ता अग्नीच्या स्वाधीन करा. जोपर्यंत तुम्ही ते जाळून टाकणार नाही
तोपर्यंत आम्ही आहाराला उठणार नाही. नाईलाजाने मला. काय तुम्ही लिहिलेलं सर्व झळून टाकले ते? तुमच्या एवढ्या परिश्रमांना काढी लावली? नाईलाज झाला माझा. अतीव वेदना झाल्या. परिश्रमांवर पाणी फिरल्याच्या वेदना नव्हत्या त्या. एका असामान्य महापुरुषाच्या लोकोत्तर कार्याचा गुणगौरव करणारे शब्दशिल्प नष्ट होण्याच्या वेदना होत्या त्या. आत्ता या क्षणी फक्त एकच गोष्ट दिलासा देऊन जात आहे. गुरुदेवांनी वेळोवेळी लिहिलेल्या सुमारे 8,000 पत्रांचा संग्रह मी अगदी जपून ठेवला आहे. यातील एक एक पत्र म्हणजे एक एक अक्षरशिल्प आहे बिचीकर गुरुजी. काय नाही या पत्रांमध्ये? सुविचार, सुभाषित, श्लोक, काव्यशास्त्र विनोद, दृष्टांत, व्यवहार कुशलतेचे कार्य व्यवस्थापनाचे धडे, स्वाध्याय प्रेरणा, जिनेंद्र भक्ती, अजूनही बरेच काही. एका असामान्य कार्यकर्तृत्वाचा आविष्कार, एक ऐतिहासिक दस्तावेज. आता या पत्रसंग्रहाचा सुगावा गुरुदेवांना अजिबात लागू द्यावा लागणार नाही. पुढील पिढीला गुरुदेवांच्या कार्याची ओळख करून देतील ती. अगदी बरोबर आहे तात्या, जपून ठेवा ती अगदी. चला, स्वाध्यायाची वेळ झाली आहे. स्वाध्यायाला गुरुदेवांच्या जीवनात असाधारण महत्त्व होते. आपल्या शिष्यांना तर त्यांनी स्वाध्यायाचा नियम दिलाच, त्याचबरोबर गुरुकुलातील हजारो विद्यार्थ्यांना, दर्शनासाठी येणाऱ्या हजारो लोकांना सुद्धा स्वाध्यायासाठी निरंतर प्रेरणा दिली. एवढे कार्यमग्न असताना सुद्धा दिवसातील अनेक तास त्यांनी स्वाध्यायासाठी राखून ठेवले होते. कारण आत्मकल्याण हेच अंतिम ध्येय होते आणि या ध्येयपथावरील पुढील पाऊल होते मुनिदीक्षा. मुनिदीक्षा घेण्याचा संकल्प गुरुवर्यांनी जाहीर केला. त्यास आचार्य शांतीसागर महाराजांनी आपला आशीर्वादात्मक होकार कळविला आणि लगेचच गुरुदेवांनी तो संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरविला. शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 1952 या शुभदिनी बाहुबली या आपल्या कर्मभूमीमध्ये परमपूज्य वर्धमान सागर महाराजांकडून मुनिदीक्षा ग्रहण केली. मोठेच भावपूर्ण दृश्य होते ते. उपस्थित जनसमूहाच्या नेत्रातून अश्रू ओघळत होते, परंतु गुरुदेव मात्र अचल, गंभीर, स्थिर चित्त होते. गुरुकुलांच्या पसाऱ्यात राहूनही त्यात हरवून न जाणाऱ्या जलते भिन्न कमल समसाधनेचा परिपाक होता तो. अंतिम ध्येयते मनी, अंतिम ध्येयते मनी, दीक्षा घेऊनी, दीक्षा घेऊनी थोर मुनी पद प्राप्त केले, थोर मुनी पद प्राप्त केले. आत्मकल्याणी लीन झाले, आत्मकल्याणी लीन झाले. नर जन्मास सार्थ केले, नर जन्मास सार्थ केले. जीवनी धन्य धन्य झाले रजिरहाजी, जीवनी धन्य धन्य झाले रजिरहाजी, जीवनी धन्य धन्य झाले रजिरहाजी, जीवनी धन्य धन्य झाले रजिरहाजी. आदहिदं च कादव्वम जैसकै परहिदं च कादव्वम या उक्तीनुसार आत्मकल्याणामध्ये तर ते रथ होतेच, परंतु सोबतच समस्त जीवमात्रांच्या कल्याणाची तळमळही तेवढीच प्रशस्त आणि तीव्र होती. आणि म्हणूनच तत्कालीन समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, अंधश्रद्धा त्यांना मनोमन अस्वस्थ करीत होत्या. लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करून त्यांना सम्यक मार्गावर आणण्यासाठी ते कायम धडपडत होते. त्या काळी अस्तित्वात असणारी अनिष्ट अशी बळीप्रथा कायद्याने बंद करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रबोधन आणि प्रयत्न केले. त्यासाठी खासदार, मंत्री आदींशी संपर्क साधून शासन स्तरापर्यंत प्रयत्न केले. गुरुकुल, वीर सेवा दल, विविध मंडळे, दक्षिण भारतीय जैन महासभा इत्यादींना जीवदयेच्या प्रचारासाठी नित्य प्रेरणा दिली. कोल्हापूरच्या आजूबाजूच्या शेकडो गावातील वार्षिक उरुसाच्या वेळी होणारी हजारो मूक प्राण्यांची क्रूर हिंसा थांबविली. त्यांच्या वाणीचा प्रभाव असा की लाखो अजैन बांधवांनी मांसाहाराचा त्याग केला. वीर सेवा दल या संघटनेचे तर गुरुदेव आधारस्तंभ, दीपस्तंभ
मुख्य प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या प्रेरणेने शेकडो गावांमध्ये या संघटनेच्या शाखा कार्यरत होत्या आणि त्यामार्फत अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम राबविले जात होते. पाठशाळा, धर्मशिक्षण शिबिरे, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती आदी विविध उपक्रम या संघटनेमार्फत गावोगावी राबविले गेले. गुरुदेवांच्या प्रेरणेने या संघटनेमार्फत होणारे विविध क्षेत्रातील व्यापक कार्य हे गुरुदेवांचे प्रखर सामाजिक आणि राष्ट्रीय भान अधोरेखित करणारे आहे. निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल आणि पर्यायाने वसुंधरेला वाचवायचे असेल तर झाडे लावणे आणि त्यांना जगविणे आवश्यक आहे. वीर सेवा दलाच्या प्रबोधनाने आमचे डोळे उघडले खरेच. बळी जाणाऱ्या मूक प्राण्याच्या ठिकाणी स्वतःला कल्पिले आणि मनाचा थरकाप उडाला माझ्या. महाराजांच्या प्रबोधनाने डोळे उघडले. सरपंच या नात्याने गावातील बळीप्रथा बंद करण्यासाठी आजीवन झटणार मी आता. एकच प्याला करता करता कधी त्यामध्ये आकंठ बुडालो कळलेच नाही. गुरुदेवांच्या वचनामृताने भानावर आलो. गुरुदेव आपले अनंत अनंत उपकार आहेत माझ्यावर. उर्वरित आयुष्यात व्यसनमुक्तीच्या कार्याला वाहून घेणार आहे मी. खरेच आतापर्यंत अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत होतो. अंधश्रद्धांच्या मिथ्या कल्पनांच्या आहारी जाऊन हा अनमोल मानव पर्याय व्यर्थ घालवित होतो. परंतु गुरुदेवांच्या प्रेरणेतून आयोजिलेल्या या धर्मशिक्षण शिबिरामुळे ज्ञानाची पहाट उगवली जीवनात. अनंत उपकार आहेत गुरुदेवांचे. गुरुदेवांच्या परिसस्पर्शाने असे हजारोंच्या जीवनाचे सोने झाले. त्यांच्या दीपस्तंभवत मार्गदर्शनाने हजारोंचा जीवन मार्ग उजळून निघाला. एकीकडे मुनिधर्माची पालना कठोरतेने सुरू होती. मुनी दीक्षा घेऊन आता एक तप उलटले होते. अशातच 1964 साली कारंजा गुरुकुलात आयोजित पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवासाठी त्यांचा कारंजाकडे मंगलविहार झाला. त्यावेळी मार्गातील शिरपूर क्षेत्राची परिस्थिती बघून त्यांचे अंतःकरण अतिशय व्यथित झाले. संमेद शिखरजीसह इतरही अनेक तीर्थक्षेत्रासंबंधी निर्माण केले गेलेले विवाद बघून तीर्थक्षेत्रांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न आवश्यक आहेत याची प्रकर्षाने जाणीव झाली. तीर्थक्षेत्रे ही आमची अमूल्य अशी धार्मिक सांस्कृतिक धरोहर आहे. ते आमचे संचित आहे. त्यांचे संरक्षण संवर्धन आवश्यक आहे. हे दूरदृष्टीने ओळखून तीर्थ सुरक्षा निधी उभा करण्याची प्रेरणा त्यांनी मनामनात जागविली. याच प्रेरणेतून त्यांचे शिष्य परमपूज्य आर्यनंदी महाराजांनी सलग 10 ते 11 वर्षे संपूर्ण भारतभर 12,000 महिलांचा पदविहार करून दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीकरिता त्या काळात 1 कोटी रुपयांचा निधी संकलित करून दिला. हे एक अनुपम कार्य म्हणावे लागेल. महाराजांचा शब्द झेलून त्यांच्या अनेक अनुयायांनी तीर्थ सुरक्षेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. म्हणून आज आमची अनेक तीर्थक्षेत्रे सुरक्षित आहेत. खरोखरच गुरुदेवांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. जिनवाणीला ते साक्षात तीर्थाची उपमा देत. हे तीर्थ ही ज्ञानगंगा घरोघरी पोचवण्यासाठी आणि मनामनाला सुजलाम सुफलाम समृद्ध बनविण्यासाठी ती प्रादेशिक भाषेतून वाहती होणे गरजेचे आहे हे त्यांनी अचूक जाणले. संस्कृत प्राकृत भाषेतील ग्रंथ मराठी हिंदी भाषेत अनुवादित होणे गरजेचे आहे हे ओळखून त्यांनी पंडित देवकीनंदनजी सिद्धांत शास्त्री यांच्याशी या विषयावर सखोल चर्चा केली आणि या विचारमंथनातून निघालेले नवनीत म्हणजे जिनवाणीच्या प्रभावनेसाठी सुरू झालेल्या प्रकाशन संस्था श्री महावीर आश्रम मुद्रणालय, श्री कंकुबाई पाठ्यपुस्तकमाला, श्री महावीर ज्ञानोपासना समिती, जीवराज जैन ग्रंथमाला, सन्मती प्रकाशन बाहुबली, अनेकांत शोधपीठ इत्यादी संस्थांनी आजवर जिनवाणीच्या प्रभावनेत प्रभावी भूमिका पार पाडली आहे. पंडित धन्यकुमारजी भोरे यांनी अनेक ग्रंथांचा मराठीत अनुवाद करून संत ज्ञानेश्वरांसारखे कार्य मराठी जैन भाषिकांसाठी केले. आणि या संस्थांच्या आजवरच्या प्रचंड कार्यामागील प्रेरणा कोणाची तर पूज्य गुरुदेवांची. गुरुदेवांचे आमच्यावरील किती उपकार सांगू मायबाप हो, त्यासाठी शब्द अपुरे आहेत.
अपूर्व बुद्धिमत्ता, जनकल्याणाची अपार तळमळ, अमोघ वक्तृत्व, तेजस्वी व्यक्तिमत्व, कलारसिकता, व्यवस्थापन कौशल्य, विविध भाषांवरील प्रभुत्व, लेखनातील सहजता, अपूर्व गुणग्राहकता, स्वभावातील रुजुता, विचारातील उच्चता, आचरणातील शुचिता, स्वाध्यायातील तत्परता, वाणीतील मधुरता, व्रतातील सजगता, अखिल प्राणीमात्रांविषयी अनुकंपा, अलौकिक प्रसिद्धीपरांमुखता, तीर्थाप्रती आत्मीयता, निसर्गोपचाराप्रती जिज्ञासा, व्यायामातील नियमितता, अनुयायींसाठी सन्मार्गदाता आणि या सर्वांना व्यापून असणारी आत्मकल्याणाची भावना. काय काय या सर्व गोष्टी एका व्यक्तिमत्वाच्या ठाई नांदू शकतात? होय, गुरुदेवांच्या जीवनाकडे बघून या प्रश्नाचे होय असेच द्यावे लागेल. आणि अशा व्यक्तिमत्वाला जेव्हा दीर्घायुष्य लाभते आणि त्या दीर्घायुष्यातील क्षण अनक्षण जनकल्याणासाठी आणि आत्मकल्याणासाठी वेचला जातो, तेव्हा ते व्यक्तिमत्व कायम असामान्यत्वाच्या पातळीला स्पर्श करीत राहते. तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांना युगयुगांतरी ललामभूत असते. मुनी दीक्षा घेऊन आता उणीपुरी 3 तप्पे उलटली. 97व्या वर्षात गुरुदेवांनी प्रवेश केला. आता गात्रे थकली होती. आता कायम ध्यास होता समाधी मरणाचा. माणसांच्या व्यामोहात मनाने कधी गुंतलेच नव्हते, म्हणूनच अंतिम समय सुद्धा गर्दी नको होती. प्रसिद्धीसाठी कधी जगलेच नव्हते, म्हणूनच मरणानंतरही छत्री, स्मारक वगैरे काहीच नको होते. क्रियाकांडाबद्दल कधी अवडंबर नव्हतेच, म्हणूनच मरणोपरांत विधीतही ते नको होते. म्हणूनच या सर्व गोष्टींची नोंद त्यांनी सजगतेने विल या शीर्षकाखाली अंतिम इच्छा म्हणून दैनंदिनीत करून ठेवली. पराकोटीच्या निर्मोही वृत्तीला अधोरेखित करणारे, सामान्यांसाठी अविश्वसनीय असणारे, अद्भुताच्या पातळीला स्पर्श करणारे एका महापुरुषाचे इच्छापत्र होते ते. ऑगस्ट 1988 गुरुदेवांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. अंतिम समय जवळ आला आहे हे ओळखून त्यांनी सर्व आहारादींचा त्याग केला. मुनिश्री महाबल महाराज, क्षुल्लक श्री वीरभद्र महाराज समाधी मरण साधण्यासाठी जवळ होतेच. दिनांक 18 ऑगस्ट 1988 ची ती पहाट. गुरुदेव सामायिकासाठी काही काळ उठून बसले. आत्मचिंतन सतत सुरू होते. मुखातून ओमचा उच्चार सहजतेने लक्ष वेधून घेत होता. पहाटेचे 5:35 श्रावण शुद्ध पंचमी. गुरुदेवांचे महानिर्वाण झाले. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये या तिथीला ज्ञानपंचमी असे संबोधतात. पूज्य गुरुदेवश्रींनी हा पवित्र मुहूर्त साधून देह विसर्जन करून खऱ्या अर्थाने ज्ञानोत्सव साजरा केला. ही वियोग वार्ता आकाशवाणीवरून प्रसारित झाली. अलोट जनसागर गुरुदेवांच्या अंतिम दर्शनासाठी बाहुबलीकडे धावू लागला. महाराजांचे परम शिष्य ब्रह्मचारी माणिकचंदजी चौरे तात्याजी आणि ब्रह्मचारी माणिकचंदजी भिसीकर गुरुजी यांच्या हस्ते दहन संस्कार करण्यात आला. एका युगाचा जणू अंत झाला, परंतु गुरुदेव कार्यरूपाने आजही मनामनात जिवंत आहे. सल्लेखनेच्या वेळी अधिक माणसे गोळा करू नयेत. अवघी 4-5 माणसेच असावीत. आजारी असल्याची प्रसिद्धी करू नये. सुखपूर्वक वीरमरण यावे हीच भावना व इच्छा. ती प्रसिद्धी करून जनसमाज गोळा करून साधणार नाही. ऊर्ध्वक्रिया अगदी साध्या रीतीने सामान्य माणसाप्रमाणेच करावी. मिरवणूक, विमान, अभिषेक, सवाल आदी अवडंबर करू नये. चंदनही नको. अगदी साधे म्हणजे साधे. दहन अगदी जवळच करावे. लांब नको, म्हणजे मिरवणुकीचा प्रश्न राहणार नाही.
छत्री, स्मारक वगैरे काहीच करू नये. स्मृतिग्रंथ अथवा मृत्यूलेखही छापवू नये. प्रसिद्धी कसलीही करू नये, ती लागत नाही. सर्व लौकिक विधींपासून अलिप्त राहावे. घ्यावी घ्यावी गुरुवंदना. घ्यावी घ्यावी गुरुवंदना. वंदितो तुम्हा नमावून मस्तक जोडून हात. नमावून मस्तक जोडून हात. नमावून मस्तक जोडून हात. नमावून मस्तक जोडून हात. तुम्हाला ठेवू सदा स्मरणात. तुम्हाला ठेवू सदा स्मरणात. वसावे तुम्ही सदा हृदयात. वसावे तुम्ही सदा हृदयात. भावना हीच असे दिन रात जिरहाजी. 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 बोला परमपूज्य गुरुदेव श्री समंत भद्र महाराज की. बोला परमपूज्य गुरुदेव श्री समंत भद्र महाराज की. बोला परमपूज्य गुरुदेव श्री समंत भद्र महाराज की. हॅलो, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जागेवरच खाली बसायचं आहे. आमच्या मुख्य शाहिराने तर एकदा जय जयकार केलेलाच आहे, परंतु आपला प्रतिसाद आणि आमच्या विद्यार्थ्यांची कलाकारी पाहून मला सुद्धा एकदा जय जयकार करावा असा वाटतो. बोला परमपूज्य गुरुदेव श्री समंत भद्र महाराज की. बोला परमपूज्य गुरुदेव श्री समंत भद्र महाराज की. बोला परमपूज्य गुरुदेव श्री समंत भद्र महाराज की. रसिक प्रेक्षकांनो, या विद्यार्थ्यांनी जी कला सादर केलेली आहे, माझी सर्वांना एकदा कळकळीची विनंती आहे, कृपया आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांचं कौतुक करायचं आहे. या विद्यार्थ्यांनी जी कला सादर केलेली आहे आणि हे जे महानाट्य गुरुदेव समंत भद्र एक अलौकिक जीवनयात्री, यासाठी आम्हाला अनेक ज्येष्ठांचे, आमच्या सर्व ट्रस्टीगणांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. यामध्ये मी आवर्जून उल्लेख करू इच्छितो, या महानाट्यासाठी एक अनमोल असं मार्गदर्शन करणारे आमचे सर्व ट्रस्टीगण, त्यापैकी स्वर्गीय अनुपमाताई भोरे स्मृती प्रित्यर्थ श्री क्षमंकर भाऊ भोरे यांनी या महानाट्यासाठी सहयोगदान म्हणून ₹51,000 घोषित केलेले आहे. त्यांचे मी हार्दिक आभार मानतो. तसेच धर्मानुरागी श्री संतोषभाऊ चौरे यांच्यातर्फे ₹1,001 पारितोषिक प्राप्त झालेले आहे, त्यांचेही मी आभार मानतो. त्याचसोबत या महानाट्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना श्री महावीर ब्रह्मचार्य आश्रम जैन गुरुकुल ट्रस्टतर्फे प्रोत्साहनपर स्मृतिचिन्ह, तसेच धर्मानुरागी श्री केतनभाऊ चौरे यांच्यातर्फे प्रोत्साहनपर भेटवस्तू मिळणार आहे. तत्पूर्वी या महानाट्यासाठी जे पडद्यामागचे कलाकार आहेत, ज्यांचे आम्हाला अनमोल मार्गदर्शन लाभलेले आहे, अशा काही जणांचा इथे छोटेखानी स्वागत सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. त्यामध्ये या संपूर्ण महानाट्याला निवेदन स्वरूपात, शाहिराच्या स्वरूपात जो आवाज आपल्याला प्राप्त झालेला आहे, तो आहे कारंजातील सुप्रसिद्ध असे डॉक्टर सुशील कुमारजी देशपांडे. मी श्री डॉक्टर सुशीलजी देशपांडे यांना इथे आमंत्रित करतो. तसेच आपल्या संस्थेचे ट्रस्टी आदरणीय श्री कीर्तिभाऊ भोरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सुशीलजी देशपांडे यांचे संस्थेतर्फे भेटवस्तू स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा स्वागत सत्कार करावा. डॉक्टर श्री सुशीलजी देशपांडे. सर्व पालकांना विनंती की कृपया आपण विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यासाठी थांबावे, कोणीही जाऊ नये. हमारे शाहीर की आवाज़ है डॉक्टर सुशील देशपांडे. एकदा जोरदार देशपांडे सरांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर या संपूर्ण विद्यार्थ्यांना, ह्या ऑलरेडी सुंदर आहेत, पण सुंदर दैन सुंदर करणारे यांचे रंगभूषा मेकअप करणारे
श्री अशोकजी मानकर सर यांना सुद्धा मी इथे आमंत्रित करतो आणि श्री परिमल भाऊ रुईवाल यांना अशी विनंती करतो की त्यांनी श्री मानकर सरांचा संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन स्वागत सत्कार करावा. श्री मानकर सर. तसेच श्री मानकर सर. तसेच या विद्यार्थ्यांना रंगभूषा करण्यासाठी सहकार्य करणारे श्री अनिरुद्ध बिजवे सर, श्री अनिरुद्ध बिजवे सर यांना मी इथे आमंत्रित करतो. अनिरुद्ध बिजवे सर. त्यानंतर या संपूर्ण ध्वनिमुद्रणसाठी ज्यांचे तांत्रिक सहाय्य लाभलेले आहे आम्हाला श्री शेखरभाऊ यंदे यांचे संस्थेच्या वतीने स्वागत सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री परिमल भाऊ रुईवाल यांना. श्री शेखरभाऊ यंदे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अनुमोदन द्यायचं आहे. उपस्थित सर्व रसिकांचे श्री महावीर ब्रह्मचर्य त्याचप्रमाणे गेल्या 1 महिन्याच्या किंवा त्यापेक्षा अधिकच्या प्रॅक्टिसच्या आमच्या सेशनमध्ये आम्हाला आवर्जून सहकार्य करणारे श्री विवेक गहाणकरी सर यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करतील आमच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सरोदे सर. श्री गहाणकरी सर. या संपूर्ण महानाट्यासाठी बाहुबली स्नातक परिवारातर्फे 1000 रुपयाचे रोख पारितोषिक प्राप्त झालेले आहे. धन्यवाद. प्रत्येक वेळी आपण एखादं नाट्य सिनेमा वगैरे पाहिल्यावर एकमेकांना प्रश्न विचारतो, तुला ते आवडलं का? आज मी तुम्हाला तो प्रश्न विचारतो, तुम्हाला हे आवडलं का? नेक्स्ट टाइम वन्स मोर. लीनाताई, प्रज्ञाताई, ऑल दोज वॉन्ट once more, twice more or thrice more. We are ready, you have to be ready. या महानाट्यासाठी प्रियदर्शनजी गहाणकरी नागपूर यांच्यातर्फे 2500 रुपयांचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे. धन्यवाद. ॲक्च्युली माझा जो प्रश्न होता नाटक आवडलं का, त्यापेक्षा नाटक आत्मसात करायला आवडेल का हा एक प्रश्न कदाचित योग्य ठरला असता. तरी या संपूर्ण महानाट्यासाठी आपल्यापैकी फार कमी जण असे आहेत ज्यांनी परमपूज्य गुरुदेव समंत भद्रजी महाराज यांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलेलं आहे. मी तर त्यातला नाही, पण तरी एक काहीतरी म्हणावं असं वाटते कि हाँ हमने कुछ पुण्य कार्य किया है, कि हाँ हमने कुछ पुण्य कार्य किया है, हाँ हमने सतजीवन पाया है. माना कि गुरुदेव समंत भद्र का रूप न देखा हमने, माना कि गुरुदेव समंत भद्र का रूप न देखा हमने, पर आज गुरुदेव समंत भद्र का इतिहास देखा है हमने, पर आज गुरुदेव समंत भद्र का इतिहास देखा है हमने. आणि हा इतिहास प्रत्यक्ष या पडद्यावर उतरवणारे आमचे जे विद्यार्थी आहे तर त्यांचे श्री महावीर ब्रह्मचर्य आश्रम जैन गुरुकुलतर्फे तसेच श्री केतनभाऊ चौरे यांचेतर्फे प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन त्यांचं कौतुक होणार आहे. मी श्री महावीर ब्रह्मचर्य आश्रम हायस्कूलचे ट्रस्टीगण सर्व सन्माननीय ट्रस्टीगणांना विनंती करतो की त्यांनी कृपया इथे समोर यावं आणि या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांचं कौतुक करावं. श्री सतीशभाऊ संगई आमच्या संस्थेचे अध्यक्ष, आदरणीय श्री राजाभाऊ डोणगावकर, श्री कीर्तिभाऊ बोरे, श्री परिमल भाऊ रुईवाले, श्री प्रमोद भाऊ चौरे, श्री भरतभाऊ बोरे, मी सर्व ट्रस्टीगणांना मनापासून विनंती करतो की कृपया आपण समोर यावं, या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचं कौतुक करावं. मी विद्यार्थ्यांना सूचना देईपर्यंत कोणीच खाली नाही यायचं. श्री मुकुंदभाऊ संगई यांचेतर्फे 1001 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. तसेच सौ गुंजनताई चौरे यांच्यातर्फे सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. तसेच या संपूर्ण महानाट्यासाठी आमचे ट्रस्टी श्री भरतभाऊ बोरे यांच्यातर्फे 2000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. सर्व पारितोषिक दातारांचं धन्यवाद. हे निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांसाठी कौतुक ठरेल. तरीही आमचं कर्तव्य ठरते की या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. मी सर्व ट्रस्टीगणांना विनंती करतो की कृपया आपण समोर यावं आणि विद्यार्थ्यांनी सर्व ट्रस्टीगणांना विनंती की त्यांनी या सर्व बालकलाकारांसोबत एक ग्रुप फोटो घ्यावा. सर्व विद्यार्थ्यांनी तसंच बसायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तसंच टेबल बसायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तसंच बसायचं आहे.
कांचनमाला संगई यांचेतर्फे 1100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे, धन्यवाद. श्री आदिकुमारजी बंड यांचेतर्फे 1111 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे, धन्यवाद. श्री मोहोळे अण्णा यांचेतर्फे 500 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे, धन्यवाद. श्री धनंजय भाऊ गहाणकरी यांचेतर्फे 1001 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे, मी त्यांचे सुद्धा हार्दिक आभार मानतो. असं म्हणण्यास कदाचित अतिशयोक्ती ठरेल, पण या बालकलाकारांसोबत असं वाटते की आमचे ट्रस्टी पण कदाचित बालकलाकार होऊन त्यांच्यासोबत फोटो काढू इच्छित आहेत. त्यासाठी सर्व ट्रस्टीगणांचे धन्यवाद. बाहुबली स्नातक मंडळ तर्फे रायगोंडा पाटील यांचेतर्फे 1111 रुपये प्राप्त झालेले आहेत, धन्यवाद. म्हणजे गुरुदेवांचे हे शेवटचे हेर आहे, म्हणजे श्रीधर मगदूम त्यांचाही थोडासा उल्लेख करा. शेवटचे ते होते तुमच्या आता बालब्रह्मचारी इथे मंचासीन सध्या श्रीधरजी मगदूम बालब्रह्मचारी हे इथे उपस्थित आहे. यांची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे परमपूज्य गुरुदेव समंत भद्रजी महाराज यांचे हे कदाचित शेवटचे शिष्य म्हणता येईल. यांचा फोटोचा किंवा यांच्या नावाचा उल्लेख आपल्या या नाट्यामध्ये होता. श्री मगदूमजी त्यांनी आजीवन असं एकूण 65 वर्षाचं बाहुबली संस्थांसाठी योगदान दिलेलं आहे, त्यांचे आभार. रीताताई पराग चौरे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे, धन्यवाद. कांताताई संघई अंजनगाव यांच्यातर्फे 1001 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. तांगडे अण्णातर्फे 1111 रुपये आणि दानखडे सर यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे, धन्यवाद. बाहुबली विद्यापीठचे श्री प्रकाशजी नाईक यांच्यातर्फे 200 रुपयाची रक्कम प्राप्त झालेली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. श्री शीतलजी देवडा यांच्यातर्फे 2000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे, त्यांचे मनापासून आभार. तसेच श्रीनिवासजी जोशी सर यांच्यातर्फे सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. सर्वांचे धन्यवाद. सगळ्यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांना विनंती की त्यांनी स्टेजवर यायचं आहे, सर्वांसोबत एक फोटो काढायचा आहे. तर सर्व शिक्षक वृंदांना विनंती की त्यांनी स्टेजवर जाऊन त्यांचा या संपूर्ण बालकलाकारांसोबत फोटो काढायचा आहे. मी सुद्धा चाललो आहे, सॉरी. हे कोण सांभाळ, मी नाही सांभाळत. काही बोलायचं आहे का? सो विजयाताई नांदगावकर यांच्यातर्फे 501 रुपयाचं पारितोषिक मिळालंय, धन्यवाद. नक्कीच दिले का? झाला, फोटो झालाय.